आपण आता लसणाची चटणी वाटून घेऊया। लसूण टाकलाय मी, लाल मिरच्या घेतल्यात, गरम पाण्यामध्ये 10 मिनिटं भिजत ठेवले होते मी, ते टाकायचे आहे त्याच्यामध्ये। मीठ टाकायचं आहे चवीनुसार। धने पावडर टाकायचे आहे। आता आपण हे मिक्सरला वाटून घेऊया। थोडंसं पाणी टाकूया आपण त्याच्यामध्ये, एकदम थोडंसं टाकायचं आहे आणि पुन्हा वाटून घेऊया। बघू शकता तुम्ही आपली चटणी बारीक वाटली आहे। तर आपण याला तेलामध्ये तळून घेऊया। आता आपण ही लसणाची चटणी तेलामध्ये तळून घेऊया। तळून घ्यायची आहे चटणी। तेल सुटेपर्यंत आपल्याला चटणी तळून घ्यायची आहे चांगली, त्याच्यामुळे चटणी बरेच दिवस टिकते। तर बघू शकता तुम्ही आपली चटणी तयार झाली आहे, छान फ्राय झाली आहे। आता आपण याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया कापून। ही चटणी पराठ्यासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत अशीच खायला खूप छान लागते। वरण भातासोबत पण छान लागते खायला, तोंडी लावायला। तुम्हाला आवडली असेल तर अशी इझी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा। आवडला असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा।